नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अथर्व, तुम्हा सर्वांचा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता वाजले सकाळचे 8 आणि आज आम्ही निघतोय परत मुंबईला. तर आम्ही आता 8:30ची बस आहे इकडून. बस पकडून माणगावला जाणार आहोत. तिथून स्टेशन आणि स्टेशनवरतून 10ची बस आहे. बस बोलतोय, स्टेशनवरतून 10ची ट्रेन आहे. तर ट्रेनने जाऊ. जसं ट्रेनने आलो तसं ट्रेनने जाणार आहोत. तर आज या आम्हाला डायरेक्ट घरी नाही जाणार आहे मी विरारला. इथून सार्थककडे जाणार आहे कांदिवलीला आणि मग तिथून दुसऱ्या दिवशी घरी निघणार. हे बघा, 1 2 3 4 आणि 5 आणि माझ्याकडे एक आहे 6 बॅग आहेत. आता ह्यानी घेतला तर ह्यानी घेतला, मी येताना घेऊन आलो अर्ध्यापर्यंत. मित्रांनो, तर आम्ही आता पोचलोय माणगावला. आता जातोय अगोदर पैसे काढायला. आपलं सानिका दिदीला पैसे काढायचे ATM मधून आणि नंतर मग इथून डायरेक्ट स्टेशनला जाऊ. काय भाई, ATMच बंद झालाय. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही हे बघा पोचलो माणगाव स्टेशन. मी आता स्टेशनला आलोय. आता जाऊ आतमध्ये, तिकीट काढू आणि मग डायरेक्ट ट्रेनमध्ये बसून भोर. तर मित्रांनो, आम्ही तिकीट काढलेली आहे आणि आता आलोय स्टेशनवरती. आता जातोय तिकडे पुढे, तिकडून डायरेक्ट बसू. खायला गरम झालं. हे बघा माणगाव. ही बघा, ही आम्हाला लोकांना सांभाळून न्या. आमच्या ती मोठी आहे ना, ही आम्हाला सांभाळून नेणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता आलेलो हे बघा वडापाव घ्यायला. भूक लागली आहे आणि हे बघा बोललेलं ना ते मगाशी की ते हाय लिहिलेलं, तर आय नाही लिहिलं आहे, फक्त लव माणगाव लिहिलं आहे. आणि हा इकडून हे पूर्ण आहे बघा. इथे पण सगळं थांबा दाखवतो. सगळ्यांचे असे हे आहेत, स्वर्ग सुंदर माझा कोकण, मातीवर कोकणच्या मातीवर. हे बघा, वंदे भारत, कोकणाचा निसर्गात. आणि हे पण झालंय, हे ट्रेन आमची लेट आहे. ते पण 15-20 मिनटं नाही, अर्धा तास पण नाही, पूर्ण 1 तास लेट आहे ट्रेन. 9:40ची ट्रेन होती, ती 10:40ला येणार आहे. 10:40ची पण 11 वाजतील, काय माहिती नाही. आताच अनाऊन्समेंट झाली आहे. मित्रांनो, तर आम्ही आता आलोय 11:30 नाही, 11 वाजले. तरी बघा ट्रेन येते आता. तर आम्ही आता थोडंसं पुढे जातोय, कारण की हे बघा आता पब्लिक सगळी येते. आम्ही आलोय. चला आता बसल्यावर डायरेक्ट कंटाळा आला भाई. 2-3 तास थांबलो आम्ही. 9 वाजता आम्ही इथे आलेलो. 9, 10, 11 मी घेतो. बॅग घेता का माणसा तुम्ही? हे बघा आली बघा. चला आता डायरेक्ट ट्रेनमध्ये बसल्यावर भेटूया. हे बघा, रेडी रेडी. ही घाबरते आणि आजी बोलली हिला बोलली आजी की ह्यांना नीट चढवत. डायरेक्ट ट्रेन बसल्यावर भेटूया. चला, ट्रेन खाली आहे तशी, पण बघू चढायला भेटायला पाहिजे, कारण की इथे कोण नाहीत. आता येत आहेत सगळे चढतायत. जाऊ आता. चला मित्रांनो, आम्हाला ट्रेन भेटली. तर आता तरी इथेच उभे आहोत. आता बघू थोड्या वेळाने फोन उतरलं तर, नाहीतर मग डायरेक्ट उभंच जायला लागेल. आवाज कमी येईल कारण की हवा खूप आहे. मला काय ते सांगतो, समोर बघा काय आहे, चायनीज बेलवाला.
आता ह्या गाडीमध्ये ना भाई एवढं काय 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 येतं ना खायला. आणि हिला दीदीला भूक लागलेली, मी बोललो ट्रेनसाठी काहीतरी ठेव. इकडे आता सगळं आहे खायला, चायनीज बेल वगैरे पण आहेत, गावठी भाज्या. दीदी पाहिजे? तर आम्ही लोक पोचलो 4:30 वाजता. आम्ही लोक घरी पोचलो डायरेक्ट. हा ना, थांब भाई दाखवतो तुम्हाला, अगोदर सांगतो सगळं. 4:30 वाजता आम्ही इथे सार्थकच्या इथे पोचलो आहे, कांदिवलीला आलो. तर आमची ट्रेन लेट झाली म्हणून पनवेलला आम्ही लेट पोचलो. आणि मग पनवेलवरतून आम्ही कुठलं स्टेशन? वडाला. पनवेलवरतून वडाल्याला गेलो. तिथे ते स्टेशनवरतून गोरेगाव. आणि मग गोरेगाववरतून बोरिवली स्लो पकडली. आणि बोरिवली स्लो पकडून मग डायरेक्ट कांदिवली. मग कांदिवलीवरतून ह्याच्या घरी. तर आता थोड्या वेळ बसलो, जरा झोपलेलो म्हणून काय नाही. आणि तिथे पनवेलला पण टाईम नाही भेटला, लगेच लागोपार आपलं ट्रेन आलेली. गोरेगावला पण लगातार आम्ही म्हणजे जस्ट उतरलो आणि थोड्या टायमानंतर लगेच तिथे ट्रेन लागला. लगातार ट्रेन होत्या सगळीकडे, म्हणून काय आम्हाला तेव्हा व्हिडिओ करायला टाईम भेटला नाही. मी आता करतोय. आम्ही आता झोपलेलो थोड्या वेळ आणि असंच आता फिरायला आलेलो गार्डनमध्ये. मी, सार्थक, आर्यन आणि हा दादा, हा सार्थकचा मोठा दादा. दादा हे असं ना, हा बघा ब्लॉगर नाही ना आम्ही, फक्त हां. आम्ही 4 जण आता गार्डन वगैरे फिरत होतो. तर मित्रांनो, तुमचे जर असे दादा लोक असतील ना, आताच सांगतोय लांब राहा. कारण की ह्यानी काय केलं आहे, आज मला जायचं होतं विरारला. माझी 4ची ट्रेन होती इथून कांदिवलीवरतून. पण हा मला बोलला तुला स्टेशनला सोडतोय. मग ह्यानी मला स्टेशनला सोडायच्या जागी हे बघा कुठे घेऊन आलाय. इथे बीचला घेऊन आला. आणि आम्ही आता क्रिकेट खेळत होतो. त्याचा मला जरा पण रिग्रेट नाही. हां, थोडीशी पण हे नाही. आणि मला सांगितलं पण नाही. तिकडे मला पप्पा फोनवर फोन करतात की कधी येतोय. अरे गप ना. हा, आता बस हे बघा, हे असं हे 2 जण आहेत आणि पुढे तिकडे अजून चालत आहेत. तर आता आम्ही डायरेक्ट ह्याच्याच घरी. हे बघा कपडे वगैरे मी पूर्ण घातलेले, माझी बॅग वगैरे पासून सगळं ह्याच्या गाडीत घेतलेलं. मला बोलला तुला स्टेशनला सोडतोय. आणि मग मला आता आज जायच्या जागी उद्या जाणार आहोत आम्ही, कारण की ह्यांच्यामुळे. हे बघा हे लोक सगळे. आता या गाडीमधून आपण निघू. तर मित्रांनो, मी आता पोचलोय विरारला. मी किती 3:40च्या ट्रेननी आलो. की मला झाले तर 2 दिवस झाले मुंबईला येऊन. पण मी विरारला म्हणजे घरी आज आलो, कारण की मुंबई जेव्हा गावावरतून आलो तेव्हा मी डायरेक्ट सार्थककडे गेलो. आणि मग सार्थककडून मग करणदादाकडे गेलो, त्यांनी बोलवलेला. तर त्याच्याकडेच राहिलो. तो बोलला की थांब आता उद्याच जा. तर मग आज दुपारी ती 2:40च्या ट्रेनने निघालो आणि 3-3:30पर्यंत पोचलो. आता 5 वाजलेत. जरा बसलेलो, जरा झोपलो आणि आता उठलो आहे. तर जसं बघितलात मी बीच वगैरेला गेलेलो. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेअर देखील करा तुमच्या ह्याच्यामध्ये, सगळ्यांना पाठवा व्हिडिओ. आपल्याला खूप चांगलं व्हिडिओ बनवायचे आहेत अजून पण. तर हा ब्लॉग इथेच एंड करतो आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.